नमस्कार. आज आपण कॉम्प्युटरमध्ये मराठीमध्ये टायपिंग कसं करायचं ते शिकणार आहोत आणि त्यासाठी आपण गूगल इनपुट टूल्स मराठीचा वापर करणार आहोत. चला तर मग आपण आता गूगल क्रोममध्ये जाऊया आणि मराठी टायपिंग कसं करायचं ते आता शिकूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी गूगल क्रोम हा जो ब्राउझर आहे तो ओपन करतो. तर या आयकॉनला गूगल क्रोमच्या आपण डबल क्लिक करूया. आता माझ्यासमोर हा गूगल क्रोमचा ब्राउझर ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही गूगल इनपुट टूल्स असं टाईप करा. आता तुम्ही नुसतं गूगल इनपुट टूल्स असं जर टाईप केलं तरी पण ते चालेल. तुम्ही त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या भाषेमध्ये टायपिंग करायचं आहे ती भाषा तुम्ही नंतर आतमध्ये गेल्यानंतर सिलेक्ट करू शकता. आत्ताच्या आपल्या एक्झाम्पलमध्ये आपण मराठीमध्ये टायपिंग करणार आहोत, त्यामुळं मी या ठिकाणी पुढे मराठी असं टाईप करणार आहे. ठीक आहे. तर मी आता टाईप केलं आहे गूगल इनपुट टूल्स मराठी. तर आता या ठिकाणी मी एंटर केलं. एंटर केल्यानंतर इथं वेगवेगळ्या अशा लिंक आल्या बघा. आता याच्यामधली जी पहिली लिंक आलेली आहे ती जी लिंक आहे ती मराठीसाठी आलेली आहे पहा. कारण मी या ठिकाणी मराठी असा शब्द टाईप केलेला आहे. मग मी या पहिल्या लिंकवरती क्लिक करतो. त्या लिंकचं नाव आहे गूगल इनपुट साधने ऑनलाईन वापरून पहा. या लिंकला मी एकदा क्लिक केलं. आता आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मराठी लँग्वेज आपोआप सिलेक्ट झालेली आपल्याला दिसते. जर का तुम्हाला ही भाषा बदलायची असेल तर तुम्ही या ॲरोला क्लिक करा आणि तुम्हाला जी लँग्वेज हवी आहे, समजा तुम्हाला इंग्लिश पाहिजे किंवा तुम्हाला गुजराती पाहिजे, कन्नड पाहिजे, या ठिकाणी मराठी आहे बघा, या ठिकाणी संस्कृत आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला बाहेरच्या देशातल्या लँग्वेज पाहिजे असतील तर इथं फ्रेंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं ग्रीक आहे, जपानी आहे, जर्मन आहे. अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी आत्ता इथं मराठी सिलेक्ट केलेलं आहे. आता हा जो तुम्हाला एक विंडो दिसतोय, या विंडोमध्ये या ठिकाणी आतमध्ये आता क्लिक करायचं आहे आणि आता मराठी कसं टाईप करायचं ते मी तुम्हाला शिकवतो. मराठी टाईप करण्याकरता आपल्याला इंग्रजी भाषेची मदत घ्यायची आहे आणि जसं आपण बोलतो त्याच पद्धतीनं आपल्याला इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी, मी. आता इथं त्याने वेगवेगळे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आता समजा मला हे 1 नंबरचं ऑप्शन पाहिजे असेल तर जस्ट फक्त इथं स्पेस बार दाबा. 1 नंबरचं ऑप्शन आलं. मी आत्ता ATTA. आता या ठिकाणी मला 2 नंबरचं ऑप्शन पाहिजे तर मी एक तर कीबोर्डवरून 2 आकडा प्रेस केला तरी चालेल किंवा माऊसनं मी या आत्ता हे जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. मी आत्ता गूगल, ठीक आहे, 2 आकडा प्रेस करतो मी, गूगल इनपुट, इथं स्पेस देतो
साधने स्पेस बार वापरून स्पेस 1 नंबरचा ऑप्शन असल्यामुळं मी इथं स्पेसचा वापर करतो आहे. मी आत्ता गुगल इनपुट साधने वापरून मराठीमध्ये टायपिंग करत आहे. हे टायपिंग मराठीमध्ये टायपिंग करत आहे. हे टायपिंग खूप सोपे जात आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीनं मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, गुजरातीमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण टाईप करू शकतो. आता हे वाक्य जे टायपिंग केलं आहे मी हे सगळं सिलेक्ट करतो, याला राईट क्लिक करतो, कॉपी केलं आणि इथं वर्ड मी ओपन करून ठेवलं आहे. मग वर्डला क्लिक करतो आणि इथं जाऊन मी पेस्ट केलं. तर अशा प्रकारे आपण सहजरित्या मराठी आपल्याला येत नसलं टायपिंग तरी देखील आपण गुगल इनपुट साधनांचा वापर करून मराठीमध्ये सोप्या पद्धतीनं टाईप करू शकतो. आता तुम्हाला जोड अक्षरे देखील टाईप करता येतात. उदाहरणार्थ सॉफ्ट, SOFT. हे बघा, एक आकडा म्हणजे स्पेस दाबला मी. व्हिजन, VHIJAN, व्हिजन. बघितलं? तर अशा प्रकारे तुम्हाला आता इथं स्पेस काढून टाकला मी. सॉफ्ट व्हिजन संगणक प्रशिक्षण केंद्र. बघितलं? सातववाडी, हडपसर, पुणे 28. अतिशय सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्याला टायपिंग करता येतं. हे बघ, ठीक आहे. तुम्ही देखील असं वेगवेगळे टायपिंगची कामं म्हणजे जरी तुम्हाला मराठी, हिंदीमध्ये किंवा इतर लँग्वेजेसमध्ये टाईप करता येत नसेल तरी तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं या गुगल इनपुट साधनांचा वापर करून टाईप करू शकता. तुम्हाला जर का आमचं हे लेक्चर आवडलं असेल तर आमचा चॅनल सॉफ्ट व्हिजनचा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अनेक लोकांमध्ये तो शेअर देखील करा. धन्यवाद.